शिरपूर शहरात उच्चभ्रू वस्तीत देह विक्रीचा व्यवसाय चालत असल्याबाबत उलटसुलट चर्चा आजपर्यंत होत होत्या। आंबट शौकीन दिवसभर देह विक्री करणाऱ्या महिला आणि दलालांच्या संपर्कात राहतात। देह विक्रीचा व्यवसाय हा पूर्वी कानाकोपऱ्यात लपून छपून चालत होता, परंतु आता शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी सर्रासपणे देह विक्रीचे उद्योग काही महाभागांनी सुरू केले आहेत। त्यासाठी बाहेरगावाहून देह विक्री करणाऱ्या महिलांना बोलावून आंबट शौकीनांना मोबाईलवरून देह विक्री करणाऱ्या महिला व मुलींचे फोटो दाखवून देह विक्री होत असलेल्या छुप्या ठिकाणी बोलवले जात असते। याबाबत अनेक चर्चा समोर आल्या आहेत, परंतु आज तर चक्क गजबजलेल्या करवंद नाका परिसरात पोलिसांनी एका बिल्डिंगवर छापा मारला असता त्या ठिकाणी काही महिलांना आढळून आल्याचे दिसून आले। सुमारे अर्धा तास त्या बिल्डिंग परिसरात पोलीस गाडी उभी असल्याचे पाहून पाहणाऱ्यांनी गर्दी केली होती। त्यामुळे शिरपूर शहरात करवंद नाक्यावरील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांचं काय झालं ते उशिरापर्यंत समजू शकले नाही। परंतु या कारवाईमुळे उच्चभ्रू वस्तीत देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे अधोरेखित झालाय। शिरपूर शहरात आंबट शौकीनांची कमी नाही, परंतु बाहेर गावाहून देखील आंबट शौकीन शिरपूरला येत असल्याबाबत उलटसुलट चर्चा आहे। पकडण्यात आलेल्या महिलांची मोबाईल तपासणी केली गेली तर शिरपूर तालुक्यातील शहरातील आणि बाहेर गावाहून आलेल्या किंवा येणाऱ्या आंबट शौकीनांचे मोबाईल नंबर काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे। आंबट शौकीनांचे पितळ उघडे करण्यासाठी पोलिसांना संधी आहे, म्हणून कदाचित पोलिसांनी तसे त्यांचे मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू देखील केला असेल। याबाबत लवकरच सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही।